आम्ही 1.5 महिन्यापूर्वी तोंडी सूचना दिल्या होत्या की रस्त्यावर जे असणार वाहतुकीला अडचण होणारं अतिक्रमण आणि हातगाडी किंवा जे बसतात भाजीपाला वगैरे सगळे जे विकतात, जे रस्त्यावर दुकान लावलं जातं ते काढून घ्या असं आम्ही 1.5 महिन्यापूर्वी तोंडी सूचना दिल्या होत्या. त्याच्यानंतर 20 ते 22 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसापासून आम्ही सगळ्यांना सूचना देत आलोय, आमचे कर्मचारी, की 21 तारखेपासून तुम्ही रस्त्यावर, मेन रस्त्यावर रहदारीत अडचण होईल असं कुठलंही अतिक्रमण करायचं नाही आहे, गाड्या वगैरे लावायचं नाही आहे. आणि त्यांना मला वाटतंय त्या ह्याला व्यापाऱ्यांचं आणि जे व्यवसाय करणार आहेत त्यांचं कमीत कमी 97 ते 98% लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगल्या पद्धतीने आला आहे आणि मी त्या सगळ्यांचा आभार मानतो. आम्हाला माहित आहे तुमचं थोडं नुकसान होतंय, तुमच्या बिझनेसचं धंद्याचं थोडं नुकसान होतंय माहित आहे, पण तुम्हाला थांबवल्याशिवाय आणि ते थांबवल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. तर वाहतुकीस होणारा जो अडथळा आहे त्यामुळे 5 ते 6 लाख लोकांना त्रास भोगावा लागत होता. त्यामुळं आम्ही ही कारवाई करणार होतो. तुम्ही स्वतःहूनच त्या सगळं काढून घेतल्यामुळं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण मला असं वाटतंय की महानगरपालिका 1, 2 ते 3 दिवस कारवाई करेल आणि परत थांबतील असं जर तुमच्या डोक्यामध्ये जर तुमचा जो भ्रम असेल तर तसा तुम्ही विचार करू नका. तुम्ही जो बिझनेस असेल, तुमचा जो धंदा असेल, तुमचा गाडा लावायचा काय तर विकायचा असेल तर तुम्ही मेन रोड सोडून जे आतले रोड आहे तिथं तुम्ही जागा बघा. तुमच्या बिझनेसला, धंद्याला आम्हाला काही अडचण नाही आहे, पण तुम्ही फक्त मेन रोड सोडायचा आहे. मेन रोड सोडून तुम्ही आत काय असेल ते तुमचा बिझनेस तुम्ही करू शकताय, आम्हाला काही अडचण नाही. पण त्याच्याही ह्याच्यामध्ये जर तुमच्या धंद्यामुळं जर वाहतुकीस अडचण तिथंही जर झाला तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. एखाद्या वेळेस काय होतंय, आतल्या रोडला सुद्धा एखाद्यानं जर ते गाडा घातला, दुकान घातलं, काहीतरी विक्री केली, समजा त्याचा धंदा चांगला असेल, त्याचं प्रोडक्ट चांगला असेल तर तिथं गर्दी होत्या. ती गर्दी कमी करायची जबाबदारी सुद्धा त्यांची असणार आहे. त्यामुळे ती गर्दी कमी झाली पाहिजे. आमचे कर्मचारी स्वतः फिरतील आणि आमचे जे पदाधिकारी, सभापती जे फिरतील त्यांना जर असं जर वाटलं की ह्या प्रोडक्टमुळं किंवा ह्या दुकानमुळं, या गाड्यामुळं रहदारीत अडचण व्हायला लागल्या तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. आमचा उद्देश फक्त एकच आहे, रहदारीला आपल्याला अडचण कुठली करायची नाही आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की असंच चालत राहणार आहे. आणि जे गाडाधारक रस्त्यावर फिरतो म्हणून मेन रोडला जर येत असतील तर त्यांनी मेन रोडला गाडा आणायचा नाही आहे. तुम्ही ते आम्ही इकडे फिरतो तिकडे फिरतो असं चालणार नाही. रस्त्यावर कुठलाही गाडा चालणार नाही. फक्त मेन रस्ता सोडून आतल्या रस्त्याला तुम्हाला काही कसंही का आम्हाला अडचण नाही आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन